महाराष्ट्राच्या राजकारणात एक वाक्य नेहमी ऐकायला मिळतं. शरद पवार काहीही विनाकारण करत नाही. आणि म्हणूनच गेल्या 2-4 दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांनी राजकीय वर्तुळात अक्षरशः खळबळ उडवलेली आहे. उशिरापर्यंत चाललेल्या बैठका, देवेंद्र फडणवीस आणि जयंत पाटील यांच्या भेटीच्या चर्चा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये भाजप जाणार का अशी चर्चा, तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचं स्पष्टीकरण, आणि तरीही अफवा थांबत नाहीत. मग नेमकं चाललंय तरी काय? हा भाजप सोबत जाण्याचा मार्ग आहे का, की दोनही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार आहेत, की हा फक्त शरद पवारांचा आणखीन एक राजकीय डाव आहे? आज आपण या घटनाक्रमाच्या राजकीय गणितांच्या आधारावरती या संपूर्ण घडामोडींचं विश्लेषण करणार आहोत. नमस्कार, मी सायली नलवडे कविटकर आणि आपण पाहताय विश्लेषण वाई. सर्वप्रथम गेल्या 3-4 दिवसामध्ये काय घडलं ते आपण समजावून घेऊया. काही बैठका उशीरपर्यंत सुरू राहिल्या. जयंत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत चर्चा सुरू झाली. यानंतर सोशल मीडियावरती एकच चर्चा रंगली की शरद पवार भाजप सोबत जाणार. कोणी म्हटलं विलनीकरण होणार, तर कोणी म्हटलं की दोनही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार, तर काहींनी तर थेट महाविकास आघाडी संपल्याचंही घोषित करून टाकलं. पण इथे पहिली गोष्ट लक्षात घ्या की आजपर्यंत ना भाजपने अधिकृत घोषणा केली आहे, ना शरद पवारांनी, ना राष्ट्रवादीने. म्हणजेच काय, तर सध्या चर्चा आहे, राजकीय संकेत आहेत, पण निर्णय नाहीये. आणि राजकारणात संकेत आणि निर्णय यामध्ये खूप मोठा फरक असतो. मग प्रश्न असा पडतो की अशा चर्चा अचानक निर्माण होतात का, किंवा त्या जाणीवपूर्वक तयार केल्या जातात का? तर भारतीय राजकारणामध्ये अनेकदा अफवा या स्वतःमध्ये एक राजकीय शस्त्र असतात. त्या विरोधकांमध्ये संशय निर्माण करतात, स्वतःच्या पक्षातील नाराजांना देखील थांबवतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्या बाजूला वाटाघाटीचं दार देखील उघडतात. याच ठिकाणी शरद पवारांचं नाव आलं की अनेकांना त्यांची जुनी राजकीय शैली देखील आठवते. ते कधी सर्व पत्ते एकाच वेळी उघड करत नाहीत. यानंतर सुप्रिया सुळे समोर आल्या. त्यांनी स्पष्ट सांगितलं की भाजप सोबत जाण्याच्या चर्चा या चुकीच्या आहेत. एनडीए मध्ये जाण्याचा प्रश्नच नाहीये, हे त्यांचं वक्तव्य महत्वाचं आहे. पण त्याहून महत्वाचं म्हणजे राजकारणात एखादं स्पष्टीकरण दिलं जातं म्हणजे चर्चा कायमची संपतेच असं नसतं. कारण इतिहास असं सांगतो की भारतीय राजकारणामध्ये अनेक मोठे निर्णय हे सुरुवातीला पेटाळले गेले होते. म्हणूनच विश्लेषक अजूनही या घडामोडींवरती बारकाईनं लक्ष ठेवून आहे. आता मोठा प्रश्न, जर भाजप सोबत जाण्याचा कोणताही निर्णय नाहीये, तर ही चर्चा एवढी जोरात का सुरू झाली? याचं उत्तर शोधायचं असेल तर शरद पवारांच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीकडे पाहावं लागेल. 2023 मधील पक्षफुटीनंतर राष्ट्रवादी 2 भागामध्ये विभागली गेली. बहुसंख्य आमदार हे अजित पवारांसोबत गेले, सत्ताही त्यांच्या बाजूला गेली. निवडणुकांनंतर शरद पवार गटाचं अस्तित्व टिकून राहिलं, पण ताकद आधीसारखी राहिलेली नाहीये. संघटनात्मक आव्हानं वाढली आहेत. अनेक नेत्यांचं भविष्य अनिश्चित देखील झालंय. मित्रपक्षांमध्येही संशय वाढू लागलाय. म्हणजेच काय, तर शरद पवार आज पहिल्यांदाच अशा परिस्थितीत आहेत जिथे त्यांना प्रत्येक चाल ही अत्यंत काळजीपूर्वक खेळावी लागते. पण या सगळ्या राजकारणामध्ये अनेक कंगोरे आहेत, तशा अनेक थेरी देखील आहेत. याच थेरी मागे दडलेलं आहे शरद पवारांच्या नव्या राजकीय डावाचं गुपित. त्यामध्ये पाहूयात थेरी नंबर 1, जी भाजप सोबत थेट जाणं असेल. यामुळे काय मिळेल? सत्ता, राजकीय संरक्षण, पक्षातील काही नाराजांना थांबवण्याची संधी, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भविष्यातील राजकीय सुरक्षितता. पण त्याची किंमतही तितकीच मोठी असेल. दशकांदशक भाजप विरोधी भूमिका घेणाऱ्या शरद पवारांची प्रतिमा बदलू शकते. कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण होऊ शकतो आणि विरोधी मतदारांमध्ये विश्वास देखील कमी होऊ शकतो. म्हणूनच ही शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाहीये, पण ती सर्वात सोपी वाट देखील नाहीये. थेरी नंबर 2, दोनही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता. ही चर्चा अधूनमधून होतच असते, कारण निवडणूक आयोगानंतर दोनही गट हे स्वतंत्र झाले असले तरीही भावनिक आणि संघटनात्मक नातं हे पूर्णपणे संपलेलं नाहीये. पण अडथळेही मोठे आहेत. नेतृत्व कोणाचं, निर्णय कोण घेणार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्तेत असलेला अजित पवार गट पुन्हा जुन्या समीकरणामध्ये का येईल? म्हणून ही शक्यता राजकीय दृष्ट्या आकर्षक वाटत असली तरीही ती व्यवहारात अत्यंत कठीण आहे. थेरी नंबर 3, अनेक राजकीय विश्लेषकांना देखील सर्वाधिक शक्य वाटणारी ही शक्यता, ती म्हणजे बार्गेनिंग पॉलिटिक्स. म्हणजे भाजप सोबत जाण्याची चर्चा जिवंत ठेवायची आणि त्याच वेळी महाविकास आघाडीमध्ये स्वतःचं महत्त्व वाढवायचं. हा शरद पवारांच्या राजकारणाचा अगदी जुना फॉर्म्युला मानला जातो. पर्याय खुले ठेवायचे, पण अंतिम निर्णय शेवटच्या क्षणापर्यंत गुप्त ठेवायचा. थेरी नंबर 4, ही चर्चा बाहेरच्यांसाठी नसून स्वतःच्या पक्षासाठी आहे.
आज अनेक नेते हे भविष्यासंदर्भामध्ये संभ्रमात आहेत. अशा वेळी मोठं काहीतरी घडणार आहे अशी भावना निर्माण झाली तर पक्षातील गळती थांबू शकते. म्हणून काही विश्लेषकांच्या मते ही रणनीती पक्ष संघटित ठेवण्यासाठी देखील असू शकते. आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की शरद पवार हतबल झाले आहेत की त्यांना पुन्हा सत्तेच्या केंद्रस्थानी जायचं आहे. वास्तविक पाहिलं तर दोनही गोष्टी या एकमेकांच्या विरोधात नाहीये. पक्ष कमकुवत झाला आहे हे वास्तव आहे. राजकीय आव्हानं वाढली आहेत हे देखील वास्तव आहे. पण शरद पवार हे भारतातील सर्वाधिक अनुभवी राजकारण्यांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक वेळा प्रतिकूल परिस्थितीतून पुनरागमन हे केलेलं आहे. म्हणून त्यांच्याकडून कोणताही निर्णय हा भावनेच्या आहारी घेतला जाईल असं मानणं आत्ताच्या घडीला तरी चुकीचं ठरेल. आता भाजपच्या दृष्टीने आपण विचार करूया. जर शरद पवार गट हा एनडीए जवळ आला तर महाराष्ट्रात विरोधक हे आणखीन कमकुवत होतील. 29च्या तयारीला फायदा होईल, पण त्याच वेळी भाजपमध्येही काही प्रश्न निर्माण होतील. कारण अनेक स्थानिक नेत्यांना नवीन राजकीय समीकरणं मान्य होतीलच असं नाहीये. आणि जर हे सगळं खरंच फक्त अफवा निघालं तर सर्वाधिक नुकसान हे कोणाचं होईल, तर ते फक्त आणि फक्त महाविकास आघाडीचं. कारण एकदा संशय निर्माण झाला की विश्वास पुन्हा निर्माण करायला खूप वेळ लागतो. मग पुढे काय? आता लक्ष ठेवा. शरद पवारांच्या पुढील भाषणावरती, सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवरती, अजित पवार गटाच्या प्रतिक्रियेवरती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढील काही दिवसात होणाऱ्या बंद दरवाजाआडच्या बैठकींवरती. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकदा खरी बातमी ही पत्रकार परिषदेत नाही तर त्या आधीच्या शांत बैठकीमध्ये ठरलेली असते. सध्या उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या आधारे एक गोष्ट स्पष्ट आहे की भाजप सोबत जाण्याची किंवा विलिनीकरणाची कोणतीही अधिकृत पुष्टीही झालेली नाहीये. त्यामुळे अंतिम निष्कर्ष काढणं हे घाईचं ठरेल. पण हेही तितकंच महत्वाचं आणि खरं आहे की धूर उठतो तेव्हा कुठेतरी आग लागलेली असते. तोच धूर राजकीय बार्गेनिंगचा आहे की नव्या समीकरणांचा, याचं उत्तर हे पुढील काही दिवसामध्ये मिळेल. तोपर्यंत अफवा आणि तथ्य याच्यामधील फरक ओळखणं हेच सर्वात महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? शरद पवारांचा हा आणखीन एक राजकीय मास्टरस्ट्रोक आहे की राष्ट्रवादी एका नव्या राजकीय वळणावरती उभी आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोवर जय महाराष्ट्र.